दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्या टोळीवर गोळीबार केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरात रविवारी रात्री 11:15 वाजेच्या दरम्यान घडली। गुंडांनी तलवारीही फिरवत परिसरात दहशत माजवली। या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे। दरम्यान दोन्ही गुन्हेगार टोळ्यांचे सदस्य गोळीबाराच्या घटनेनंतर फरार झाले आहेत। याबाबत अंबड पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सिडको परिसरात राहणारा वैभव शिर्के आणि दर्शन दोंदे या दोघा सराईत गुन्हेगारांमध्ये रात्री वाद झाले। दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती। काही मित्रांच्या मध्यस्थीने वाद मिटला। घटनेनंतर गुंड फरार। परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण आहे। रात्री 11:30च्या सुमारास सराईत गुन्हेगार दर्शन दोंदे याने वैभव शिर्के यास बोलावून घेतले। दोघांमध्ये पुन्हा वाद झाला। दोंदे याने गावठी पिस्तूल काढत ते वैभववर रोखले। जीव वाचवण्यासाठी वैभवने पलायन करण्याचा प्रयत्न केला असता दोंदेने पाठीमागून त्याच्यावर गोळी झाडली, मात्र नेम चुकल्याने वैभव वाचला। या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले। या पथकाने या ठिकाणी पाहणी केली। रात्री उशिरापर्यंत संशयितांचा शोध सुरू होता। भर रस्त्यात रविवारी रात्री 11:15 वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे। आवाज झाल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले। दोन टोळ्या समोरासमोर आल्या। आरडाओरड करणाऱ्यांच्या हातात तलवारी बघून रहिवाशांना धक्का बसला। भयभीत झालेल्या नागरिकांनी आपापल्या इमारतीत धाव घेत घरांचा दरवाजा लावून घेतला। घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। तसेच तपासाची चक्रे फिरवत दर्शन उत्तम दोंदे वय वर्षे 29 राहणार कामठवाडे राजवाडा आंबेडकर पुतळ्याजवळ कामठवाडा नाशिक, गणेश दत्तात्रय खांदवे वय वर्षे 28 राहणार आर्यन प्लाझा रो हाऊस ज्ञानेश्वर नगर पाथर्डी फाटा नाशिक, राकेश कडू गरुड वय वर्षे 32 राहणार उत्तम नगर सर्वेश्वर चौक, खग्या उर्फ अथर्व दिलीप राजधर वय वर्षे 20 राहणार स्वामी समर्थ केंद्राजवळ प्रशांत नगर, बट उर्फ अजय रमेश राऊत वय वर्ष 27 राहणार कस्तुरबा नगर, जितेंद्र अशोक चौधरी उर्फ छोट्या काळ्या वय वर्षे 36 राहणार अणुदीप कोऑपरेटिव्ह सोसायटी बंदावणे नगर यासह या 6 संशयित आरोपींना अंबड पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली आहे। पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत। स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नवीन नाशिक।